सूर्याच्या दर्शने जीवनातील अंधकार जसा व्हावा नाहीसा, तसाच काहीसा अध्यात्मरूपी सूर्याचा प्रकाश मोहवून टाकतो खास. अर्थात सिद्धयोगी सद्गुरू वामन दत्तात्रय गुळवणी महाराज. नारायण पेठेतील ह्या गोवईकर चाळी महाराजांनी आपल्या वास्तव्याला सुरुवात केली 1924 साली. नरसिंहवाडी प्रसिद्ध लोकमान्य श्री गुरु दत्तात्रयांचे दर्शन व्हावे म्हणून तपाचरण रामचंद्र योगी भाग्यवान अर्थात नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे आहेत टेंभे स्वामी आणि हे परमपूज्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज. ह्यांचाही झाला गुळवणी अनुग्रह म्हणे प्रवर्तकत्वाचे कार्य करू सत्वर. ह्या गुरुठाई असलेल्या संतांच्या बरोबरच दत्त संप्रदायाच्या भक्तीचा प्रबळ मार्ग म्हणजे हे दत्तयंत्र. अध्यात्माच्या आविष्काराची रूप अनेक, महाराजांची चित्रकला हा उल्लेख नाममात्र. महाराजांनी स्वतः रेखाटलेल्या ह्या तसबिरींबरोबरच ही दत्ताची स्फटिक मूर्ती. मूर्तीचे दर्शन ठरावे अपूर्ण, पादुकांचा ध्यास जीवनी कास. हे आहे दत्त पादुकांचे स्थान. महाराजांच्या मातोश्रीला नारायण स्वामींच्या रूपानं साक्षात दत्तानं दिलेल्या ह्या पादुका. मूर्ती आणि पादुकांच्या पूजनाबरोबरच आध्यात्मिक शिस्तीतील आणखीन एक पायरी म्हणजे हा ब्रह्मयज्ञ. महाराजांच्या दिनक्रमातील नित्याची गोष्ट. काया वाचा मने शुद्धी करुणी यज्ञी सेवा दिधली, नाही उरे मीच माझा परमार्थाचा ब्रह्मयज्ञ खासा. ब्रह्मयज्ञाबरोबरच केलेले हे तर्पण, ही क्रिया म्हणजे पितरांची आठवण. त्यांची इच्छा आकांक्षा फलद्रूपास आली की नाही ह्याची उजळणी आणि त्यांना सुखी ठेव म्हणून परमेश्वराजवळ केलेली प्रार्थना. ध्यान मूलम गुरो मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरो वाक्यम मुक्ती मूलम गुरु कृपा. अर्थात गुरु आणि परमेश्वराचं ध्यान आणि त्यांच्या चरणाची पूजा हेच अंतिम सत्य. म्हणूनच महाराजांकडून अगदी कटाक्षानं रोज केलं जाणारं हे द्विसहस्त्री गुरुचरित्राचं वाचन आणि अनुकरण. या गुरुचरित्राची महती अशी की हे आहे टेंबे स्वामी क्रोध. ज्या टेंबे स्वामींच्या अनुग्रहानं महाराजांच्या आध्यात्मिक यशाची उंची अधिकच वाढत गेली. म्हणून लक्षात येतं, बैसला ताठ इंद्रिये मात वचन काय विधले ग्रंथ तात, फुले तुळस पूजा भक्तिभाव माझा गुरुचरित्रे सेवी हा जन्म जसा. गुरुचरित्राचं वाचन आणि चिंतन जसं महत्वाचं, तशीच नित्य कर्मातील दूर न करता येणारी गोष्ट म्हणजे संध्या आणि प्राणायाम. प्राणायामानं शरीराची साधते लघुता. ह्याचा अर्थ शरीर हलकं होणं, बोजडपणा आणि जडत्वाचा त्याग करणं. विप्रो वृक्षा तस्य मूलम च संध्या वेद शाखा धर्म कर्माणि पत्रम तस्मान मूलम यतंतो रक्षणीय छिन्ने मूले नैव शाखा न पत्रम. विप्र हा वृक्ष आहे, वृक्ष हा सत्पुरुष आहे. या वृक्षाचं मूळ संध्या आहे. वेद या शाखा आहेत आणि विविध शास्त्र कर्म ही पानं आहेत. पूजा अर्चा संध्या झाली, प्राणायामे शुद्धी केली, मार्जने तयात वास करी संकल्पे सोडिता कार्यसिद्धी. प्रातः काळातील या साधनेच्या मध्यावर होतो प्रवेश श्री दत्तस्वामींच्या पादुकांचा. पूजेबरोबरच केला जातो अभिषेक. पूजेत महाराज रममाण होतात. ओम नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्या परपादुकाभ्या. पूजा संपते आणि सुरू होतो गोमुखीच्या सहाय्यानं गायत्रीचा जप. गोमुखी संपते आणि सुरू होतो नासाग्र दृष्टीचा प्रयोग. मन आणि चित्त एकाग्र करण्याची ही आणखी एक पद्धत. चालले वाचन गुरुचे पूजन मनोभावे करीन नित्य आता. म्हणून उठती गुळवणी गाती गुरुचे नाम अखंड सदा. आपल्या गुरुचं रूप सदैव डोळ्यात साठवून ठेवण्याचा हा महाराजांचा प्रयत्न.
पूजेच्या माध्यमातून गुरुजवळ जाण्याचा हा निग्रही प्रयत्न. ह्या साऱ्या साधन प्रक्रियेनंतर दुपारचं भोजन. पण अन्न ग्रहण परमेश्वराला विसरून कसं होईल? ज्याने घडविला जन्म सारा, पुरविला अन्न वस्त्र निवारा, त्या देवाचे हे आभार, साधक नैवेद्या कसा विसरेल. दत्तात्रेयाच्या नैवेद्यानंतर महाराज भक्तांच्या पत्रांना उत्तर देतात. पत्रोत्तरांच्या कर्तव्यानंतर आपल्या भक्तगणांशी ह्या मनमोकळ्या गप्पा, त्यांच्या शंकांचं निरसन, विविध प्रकारच्या शंकांची सोडवणूक महाराज सहज करतात. शंकांचं स्वरूप देखील किती वेगळं पहा. वैराग्य म्हणजे काय? ब्रह्मभाव निर्माण होण्यासाठी मुख्य अडथळा कोणता? अनासक्त वृत्ती कशी वाढवता येईल? द्वैत आणि अद्वैत यातील भेद कसा ओळखावा? ईश्वर दयाळू आहे की कठोर? देवावर विश्वास ठेवून वागायचं म्हणजे काय? मायेचं स्वरूप काय आहे? एक ना असंख्य प्रश्न. पण या प्रश्नांची उत्तरं अगदी मोजकीच पण यथार्थ. या आध्यात्मिक चर्चेत फक्त गांभीर्यच असतं असं नव्हे बरं. अधून मधून महाराज हे सगळं वातावरण विनोदानं हलकं करतात. आध्यात्मिक चर्चेच्या अखेरी महाराज एखादी बोधप्रद गोष्ट सांगतात किंवा एखादा अध्याय वाचून दाखवतात. भक्तगण मोठ्या तल्लीनतेनं हे सारं मनपूर्वक ऐकत असतात. गोष्टीतून किंवा अध्यायातून बोध ही मात्र महत्वाची गोष्ट. बौद्धिक शंकेच्या निरसनानंतर आता शारीरिक शंकेचं निरसन. सिद्धयोग जागवलेल्या भक्तगणांना महाराजांकडून होणारं हे मार्गदर्शन. ह्या साऱ्या हालचाली काय आहेत, कशा होतात, हे भक्तगणांना अजिबात ठाऊक नाही. अशा भक्तगणांची ही साधना महाराज निश्चयपूर्वक पाहतात. त्यानंतर पुन्हा सायंकाळची आरती. शब्द नाही अनुमाना, अखंड समाधी ध्यान मुनिजना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळी हरली भवचिंता. जय देव जय देव. दत्त दत्त से लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. निष्ठूपणाची झाली गुळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आरती संपता श्री गुरुदत्तात्रेयाच्या चरणी महाराजांनी घातलेला हा साष्टांग नमस्कार, त्याची मनोभावे केलेली ही सेवा, मग स्थानग्रहण आणि मग पुढील नैमित्तिक कार्यक्रमाला सुरुवात. सन 1965 ची प्रभात. महाराजांनी आपल्या कर्वे रोडवरील नव्या वास्तूत केलेला हा प्रवेश, अर्थात वास्तुशांतीचा पवित्र सोहळा. वास्तुशांतीच्या कार्यक्रमात मुख्य सहभाग होता अर्थात महाराजांचा. अग्नीला साक्ष ठेवूनच होते कार्यक्रमाची सुरुवात. ओम शं नो मित्र शं वरुणः शं नो भवत्वर्यामा शं नो इंद्रो बृहस्पतिः शं नो विष्णु गुरुक्रमः. नमो ब्रह्मणे नमस्ते वायो
त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. मंत्राचा घोष वास्तू दुमदुमतो. भाविकांनी मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं कार्यक्रमाला दिलेला हा प्रतिसाद. दत्त पादुकांबरोबरच येणारी ही मोठमोठाली मंडळी. अशातच वेळ येते वास्तुभोवतालीच्या प्रदक्षिणेची. आणि मग सुरू होतो यज्ञ. उत्साही कार्यकर्ते भक्तगणांना कार्यक्रम पत्रिका वाटत असतात, तर बालगोपाळांकडून मंत्रांचं पठण मोठ्या उत्साहानं सुरू असतं. हे सारे पाहत असतात एरंडे स्वामी शंकराचार्य. मोठ्या कर्तव्यानं कार्यक्रमाच्या सुरुवातीची घोषणा होते. भक्त मंडळी जमलेली असतात. त्यात असतात गुरुबंधू शंकरराव आजेगावकर. साऱ्या मंडळींना मोठ्या आदवीनं मुख्य मंचकावर बसवलं जातं. त्यांचा आदर सत्कार केला जातो आणि यज्ञाला सुरुवात होते. विद्वान आणि अधिकारी ब्राह्मणांकडून होम हवनात मंत्र जागरण मुख्य शक्ती प्रदर्शक ठरतं. पृथ्वीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता देवीधारं चास्मानत्वं पवित्रं कुरु मंदिरम. हे पृथ्वी तू आम्हाला धारण कर आणि आमचे हे मंदिर सदैव पवित्र राहील असं कर. ओम ब्रह्मणस्पते त्वमस्य यंता सुक्त्यस्य बोधीतनयं च जिन्व विश्वं तद्भद्रं यदवन्ति देवा बृहद्वदेम विदथे सुविराः. हे मंत्रपदे आमची स्तुती तू समजून घे. तू आमच्या इष्टमित्रांना प्रेरणा दे. या वास्तूमधील परमेश्वराची सेवा व्हावी म्हणून शरीर मन बुद्धी यांचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होऊ दे. या मंत्राच्या जागरणाकडे सारा भक्तवृंद कान टवकारून ऐकत असतो. त्यातला अर्थ समजावून घेत असतो. प्रत्यक्ष यज्ञातल्या विधींची क्रिया सांगतेकडे जात असते. अशातच जमलेल्या भक्तवृंदाला दक्षिणादान करण्यास महाराज हिरिरीने भाग घेतात. जमला बाल गोपाल विद्वान ब्रह्मवृंद तुष्ट जाहला यज्ञा समवेत आपुली उपस्थिती मज प्रार्थनीय म्हणून गुळवणी करी दक्षिणादान. आणि अखेरीस इच्छापूर्तीसाठी यज्ञाला दिलेल्या आहुतीनं कार्यक्रमाची सांगता होते. यज्ञे केला प्रबळ खास हा वास्तूला या पवित्र करण्या इच्छापूर्ती सकळ जनांची यज्ञ देवा पुरवून ठेवा. असं म्हणतच महाराज स्वतः आहुती देण्यास स्वतःला भाग्यशाली समजतात. वास्तुशांतीनंतर 85व्या वर्षी भक्तांनी आखणी केली रौद्र शांतीची. रौद्र शांतीचा हा सोहळा मोठा भव्य. सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे गजारोहण. महाराजांची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढली गेली. धुष्टपुष्ट विनायके स्वरूप अंबारीचा शेला खास आरूढ झाले गुळवणी त्यात साथ तयांना विष्णू तीर्थजी खास. खरोखरीच मोठं सुंदर दृश्य. गुळवणी महाराजांबरोबरच सोबत झाली विष्णुतीर्थजींची. रौद्र शांतीच्या कार्यक्रमास मध्य प्रदेशातून आले हे खास. गाव ह्यांचे देवास मोठ्या ज्ञानियाच्या राजाचा भास. मोठी मिरवणूक की हो निघाली गुळवणी नामा घोष सजली. बाळ गोपाळ वृद्ध सारे चित्त हरवणी त्यात मिसळले. ऐसे दृश्य की हो मनोहर एकेकाचे बाहू पावती स्फुरण. नाही भूक नाही झोप चित्ती गुळवणी एक नाम. टाळ मृदंग वेंड बाजा गुळवणीचा गजर जाहला. रस्तो रस्ती दुतर्फ गर्दी गुळवणीचे नाम बोलती. महाराजांची मिरवणूक मोठ्या जल्लोषात रस्ता पार करते. मिरवणुकीत पोलिसांची हजेरी देखील चुकली नाही. पण या अशा सोहळ्यात संरक्षणाची हो काय गरज. रक्षण संरक्षण करणारा त्राता तो परमेश्वर आणि महाराजांचे आशीर्वाद.
बघता बघता मिरवणुकीचा उत्साह वाढतच गेला आणि अखेरीस आली मिरवणूक कर्वे रस्त्यानजीक. कर्वे रस्त्यावर देखील भक्तांच्या भजनाचा उत्साह वाढतच गेला. लोक गाऊ लागले, ऐसा ब्रह्म गुळवणी माझा, ऐसा ब्रह्म गुळवणी माझा, जन हो पाहा थाट तयाचा, आलो वास्तू जवळी आम्ही, करा तयाचे दर्शन भारी. असं म्हणतच लोकांना दर्शनाच्या घाईनं भंडावून सोडलं आणि मग पुन्हा सुरू झाला तो भजनाचा आणि नामाचा घोष. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त चरण माहेर सुखाचे, दत्त भजन भोजन मोक्षाचे, कवच लाभता दत्त कृपेचे, कळी काळाचे भय नजरा. मिरवणूक संपली. रौद्र शांतीच्या होम हवनास सुरुवात झाली. अग्नीत आहुती पडू लागल्या. धुराच्या गर्दीत ब्राह्मणांचा मंत्रघोष वाढतच गेला. आणि मग स्वामी दत्तात्रयांची आरती. एकीकडे आरती आणि दुसरीकडे यज्ञदेवाची आळवणी. 85 वर्षानंतर पुढल्या काळात महाराजांना सुखी ठेव म्हणून विनवणी आणि प्रार्थना. आणि त्यातच सर्व भक्तगण स्त्रियांची धावपळ प्रसाद वाटण्यासाठी, गोरगरिबांसाठी चालवलेलं हे अन्नदान. यापूर्वी आबासाहेब गरवारे महाविद्यालयात मे 1968 साली मोठ्या उत्साहानं साजरा झालेला हा महाराजांचा 81वा वाढदिवस. वाढदिवसाला असंख्य भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली. महाराजांनी आसन ग्रहण केल्यावर भाविकांची त्यांच्या सेवेसाठी अहमहमिका सुरू झाली. भक्तगणांचे अभिष्ट चिंतनांचे वर्षाव होऊ लागले. शक्तिपाताच्या अनोख्या प्रयोगांना महाराजांच्या वाढदिवसाचं अगदी आगळं वेगळं स्वागत केलं. तर काही भक्तगण शांत मुद्रेनं महाराजांचं रूप डोळ्यात साठवून त्यांचं दीर्घायुष्य चिंतत होती. प्रत्येक भक्तगण महाराजांना मोठ्या नम्रतेनं आणि भक्तिभावानं नमस्कार करून त्यांचं अभिष्ट चिंतन करीत होता. या वाढदिवसानिमित्त खास उपस्थिती होती श्री विष्णुतीर्थजी व श्री शिवमतीर्थजी यांची. त्यांच्या हस्ते महाराजांचा मनोभावे सत्कार करण्यात आला. मोठ्या आनंदानं लोकांनी महाराजांवर अक्षतांचा वर्षाव केला. मोठमोठ्या मंडळींची उपस्थिती हे वाढदिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य. त्या सर्व मंडळींचं दर्शन घेण्यासाठी जमलेला हा प्रचंड जनसमुदाय. भक्तगणांची स्तुतीपर भाषणं सुरू झाली. भाषणांचा रसस्वाद घेत होती मंचकावरची मंडळी आणि जमलेला श्रोतृवर्ग. अशातच महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार देखील स्तुतीपर भाषण करतायत. श्री विष्णुतीर्थजी आणि शिवमतीर्थजी यांचा महाराजांकडून हार अर्पण करून सत्कार करण्यात आला.
विष्णुतीर्थ जी आपल्या ओघवती वाणीत महाराजांवर स्तुतीपर सुमनांचा वर्षाव करत आहेत. भाषण, स्तुती, भेटींनी वातावरण अगदी वेगळंच बनून गेलं. ह्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून श्री वसू पंडितराव सातोळेकरांचा त्यांच्या 100व्या वर्षी महाराजांनी सत्कार घडवून आणला. सातोळेकर महाराजांबरोबर गप्पांमध्ये रंगून गेले. त्याचबरोबर महाराजांचा इतर मित्रमंडळींबरोबर हास्य विनोद चालूच होता. आलेल्या भक्तगणांमध्ये वयस्क आप्तेष्टांनी श्री गुरुदत्तात्रयाची पूजा देखील केली. मग वेळ आली प्रसाद वाटण्याची. महाराजांचा श्री बाळासाहेब भारदेंकडून झालेला हा सत्कार. बाळासाहेब भारदे म्हणजे राजकारणाबरोबरच संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक. आश्रमातील गाढ्या भक्तगणांचा महाराजांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. आश्रमातील ज्येष्ठ भक्तगण एक एक करून स्तुतीपर सुमने विणू लागली. प्रत्येकानं आपल्या स्तुतीपर भाषणात महाराजांच्या अद्वितीय आध्यात्मिक कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या परी आपलं प्रेम व्यक्त केलं. पीठातील आजचे पीठाधीश्वर परमपूज्य ब्रह्मश्री विद्या वाचस्पती श्री दत्त महाराज कवीश्वरांचं देखील स्तुतीपर भाषण झालं आणि त्यानंतर आपले विचार व्यक्त केले माननीय बाळासाहेब भारदेंनी. आता आपण थोडं रमायचं महाराजांच्या बालपणात. महाराजांचा जन्म झाला कुडुतरी राधानगरी येथे 1886 साली. मात्र ही आहे तारळे गावातील वास्तू, जिथं खऱ्या अर्थानं महाराजांचं बालपण गेलं. रमला गुळवणी लहानपणी तारळेच्या रम्य अंगणी, कुडुतरी नाही सोय काही म्हणून शिक्षणात तारळे जाई. सारं बालपण शिक्षण महाराजांनी तारळेला केलं. अशा या आपल्या जुन्या आणि रम्य वास्तूचं मोठ्या कौतुकानं महाराज दर्शन घेत आहेत. त्यातील कानाकोपरा, चढ उतार, अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्या भक्तगणांना दाखवण्यात महाराज रमून गेले. आता आपण जाऊया
कोल्हापूरच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी. कोल्हापूरचा संदर्भ येतो कारण तारळे गावानंतरचं महाराजांचं शिक्षण झालं कोल्हापूरला. कोल्हापूर नंतर कुडुतरीचं दर्शन पुन्हा एकदा. महाराजांच्या इथल्या आगमनानंतर आत्यंतिक आनंदानं कुडुतरीकरांनी त्यांची मोठ्या जोशात मिरवणूक काढली. प्रेम, आदर, भक्तिभाव आणि आनंदाचं एक वेगळंच मिश्रण मिरवणुकीतील लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. गरीब बापुड्या बायकांनी महाराजांचे पाय धुतले, त्यांना ओवाळलं आणि मग मिरवणुकीतच महाराज सर्व लोकांबरोबर पायी चालले आणि त्या लोकांमध्ये मिसळून गेले. बघता बघता मिरवणूक थडकली कल्लेश्वर या महादेवाच्या मंदिरापाशी. महादेवाचं दर्शन घेतलं महाराजांनी. आणि मिरवणुकीचं विसर्जन झालं. महादेव दर्शना आनंदून गेले, विसरले गुळवणी देहभान जनी, ऐसा तो बेत असे कसा खास, जुन्या वास्तुपाशी लोचने दिपतात. कुडुतरी हे महाराजांचं जन्मगाव. सारी मंडळी त्यांच्या वास्तुपाशी आली. वास्तूमधील महाराजांच्या प्रवेशानं त्यांचं शरीर फुलून गेलं. तिथल्या पत्थराला पुन्हा एकदा सजीवतेनं जागवलं. वास्तुभोवतालची प्रत्येक गोष्ट मंडळींना महाराजांनी समजावून सांगितली. आणि हा पंचगंगा कृष्णेचा संगम, नरसोबा वाडीचं हे पवित्र स्थान, कृष्णामाईच्या पाण्यानं देह स्वच्छ करावा आणि प्रसन्न व्हावं. महाराजांनी देखील कृष्णेत स्नान केलं. स्नान आटोपून महाराज परतले पुन्हा एकदा दिव्यत्वाच्या दर्शनाला. प्रथम टेंबे स्वामींचा हा मठ, तसंच ब्रह्मानंदांनी केलेल्या वास्तव्य या ठिकाणी. महाराज आले गोपाळ स्वामींच्या समाधीपाशी. सारी ही पवित्र स्थळं पाहून शेवटी महाराज टेंबे स्वामींच्या पूजेसाठी आले. मठातल्या प्रत्येक देवदेवतांचं पूजन झालं. आणि मग सुरू झाली स्वामींच्या पादुकांची पूजा. त्यानंतर नारायण महाराजांच्या पादुकांचं झालं पूजन. टेंबे नारायण योगी झाले, गुळवणी त्यांचे पूजन केले, माझ्या कार्या तूच मार्ग रे, वदून गुळवणी निरोप दिधले.
करायचं हे सूर्याला आळवणं. सूर्याबरोबरच कृष्णामाईला प्रसन्न करून घेतलं आरती करून. या साऱ्या गोष्टीत महाराज मनोहर पादुका विसरतील बरं कसे. मनोहर पादुकांच्या रक्षणा उभा राहिला ताडमाड डेरेदार औदुंबर. ह्या औदुंबराची पूजा झाली आणि महाराज पुन्हा एकदा आले मंदिरात. मंदिराच्या पूर्वद्वारापाशी चालू असलेली ही महापूजा. पूर्वद्वारा पूजा घाली ती गुळवणी तनमन अर्पण करुनी. वाडीच्या ह्या साऱ्या भक्ता सुखी आनंदे ठेव देवा. बोल संपतो ना संपतो तोच सुरू होते आरती. आरती संपते आणि हा मग दंडवत. असा हा नरसोबा वाडीचा दिनक्रम संपला आणि सायं कार्यक्रमाची झाली सुरुवात. सायंकाळच्या वेळच्या आरतीनंतर निघाली पालखी भूवरी. देवाच्या मस्तकी महाराजांनी स्वतः चौरी फिरवली. महाराज स्वतः पालखी बरोबर चालू लागले. असंख्य जनसमुदायाबरोबर पालखी वाजत गाजत पुढे सरकू लागली. सरते शेवटी मोठ्या उत्साहानं पालखीचं विसर्जन झालं. महाराजांच्या नरसोबावाडीच्या कार्यक्रमाची सांगता झाली. अशा या परमपूज्य सिद्धयोगी साधकाने शक्तिपात जागृत केलेले त्यांचे हे असंख्य भक्तगण आपल्या गुरुच्या मंत्र सामर्थ्याचा अनुभव घेत आहेत. जड शरीर फुलासारखं हलकं करून आत्म्याशी सुसंवाद करत आहे. प्रत्येकाची क्रिया अगदी वेगळीच वाटते, मात्र आत्म्याशी होणारा संवाद मात्र एकच असतो. जीवन सार्थकी लागावं हीच इच्छा असते. त्रिगुणत्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नीती नीती शब्द नये अनुमाना, अखंड समाधी ध्यान मुनिजना. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीचा. अशीच इच्छा घेऊन महाराजांचे भक्तगण साऱ्या महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. अशातलंच हे एक मुंबईतील घर, श्री भागवतांचं. घरामध्ये गुळवणींचा संचार, त्यांची पूजा अर्चा, आरती, नैवेद्य हा नित्यक्रमच. आरतीला सायंकाळी सारी मंडळी मोठ्या आनंदाने एकत्र येतात. उत्साहात आरती होते. आरतीनंतर प्रत्येक भक्तगणाला प्रसाद दिला जातो.
हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. प्रसाद घेता घेता प्रत्येक जण महाराजांचं रूप डोळ्यात साठवून ठेवत असतो. पदोपदी अपार झाल्या पुण्याचाराची. अशा ह्या सिद्ध पुरुष सिद्ध योगी योग्याने आपला देह ठेवला 1974 साली. महाराजांचं निर्वाण झालं तरी प्रत्येक भक्तगण सहजच निस्सीमतेनं म्हणतो, गेले जरी गुळवणी स्वर्गा घरी, गेले जरी गुळवणी स्वर्गा घरी, तरी आहेत अमुच्या हृदयातुनी. शक्तिपात सिद्ध योग हीच शिकवणी, शक्तिपात सिद्ध योग हीच शिकवणी, आत्म्या शांती तुमची उजळणी.